नमस्कार, मी परमदास जाधव. आज संध्याकाळच्या बातम्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. तर आज सर्वप्रथम जे नाशिकचे सूर्यास्त आहे ते 6:36 झालं. तर शेतकऱ्यांसाठी आज देशातील अनेक भागांमध्ये उष्णता वाढत असल्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी पिकांना वेळेवर पाणी देणे आणि शक्य असल्यास सिंचनाची योग्य व्यवस्था करणे. सिंचनाची योग्य व्यवस्था म्हणजे कसं, तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाची तुम्ही व्यवस्था करा. तर पश्चिम आशियातील युद्धामुळे खताच्या क्षेत्रामध्ये मोठे संकट येण्याची शक्यता आहे. तर याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे की शेतकऱ्यांना तुम्ही डाळी उत्पादनावर जास्त भर द्यायला सांगा, असे सरकारला सांगितले. तर आजचं हवामान, आज महाराष्ट्रात 35 ते 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. तर महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू झालेली आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याची आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याची सल्ला दिलेला आहे. कारण ऊन भरपूर असं आहे, त्याच्यामुळं जमलं तर जास्तीत जास्त पाणी पित जा. कारण त्याच्यामुळे आपले शरीर हे चांगलं राहते. शिक्षण क्षेत्रातली काही बातमी सांगते तुम्हाला. तर आज राष्ट्रीय लसीकरण दिवस. तर भारताने 1995 मध्ये पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू केलेली होती. तर ती 2014 मध्ये पूर्ण झाली. तर 2014ला भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे. भारत हा जागतिक आरोग्य संघटनेतील पोलिओमुक्त देश म्हणून 2014ला घोषित केलेला आहे भारताला. तर काही राज्यामध्ये शिक्षण भरतीबाबत चर्चा सुरू आहे. जर ही भरती जाहीर झाली तर हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळू शकते. आजचं शेअर बाजार. आज भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. तर सेन्सेक्समध्ये जवळपास 900 पॉईंटची वाढ झाली. तर निफ्टीमध्ये 23,400चा स्तर पार केला आहे. तर सोने हे 1,59,665 रुपये प्रति ग्राम 10 ग्रॅम एवढा भाव झालेला आहे. तर चांदी हे 2,74,900 प्रति किलो. तर मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली आहे. तरी भारत सरकारने सांगितले की देशात इंधनाचा साठा पुरेसा आहे आणि पेट्रोल पंपावर पुरवठा सुरळीत चालू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी मालिकेबाबत तयारी सुरू झाली असून चाहत्यांनी लक्ष द्यावे. सामन्याकडे लक्ष द्यायचं आहे. सरकारकडून शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू आहेत. यामध्ये शेतकरी योजना, आर्थिक मदत योजना आणि इतर योजनांचा समावेश आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
तर उष्णतेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही दिवसातून भरपूर पाणी प्या, हलके अन्न खा आणि शक्यतो दुपारी उन्हात जाणे टाळा. रोजगाराच्या बाबतीत काही सकारात्मक संकेत मिळाले आहे. शिक्षण आणि सरकारी विभागात नवीन भरती प्रक्रिया सुरू आहे. तरुणांना आशा निर्माण झाली आहे, कारण रोजगाराची संधी निर्माण होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून आता अनेक क्षेत्रात AIचा वापर वाढत आहे. शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात AIचा वापर भविष्यात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यवर्ती तणावामुळे जागतिक बाजारात स्थिरता निर्माण झालेली आहे. याचा परिणाम तेलाच्या किमतीत आणि अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. इराण-इस्रायली युद्धामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची तज्ज्ञांची भीती, कारण अनेक वस्तूंची किमतीत भाववाढ होऊ महागाई होऊ शकते. अमेरिकेतील नागरिकांना विश्वास 3 महिन्यांच्या नीचांकावर पेट्रोल महागल्यामुळे नागरिक त्रस्त. तर आज भारतीय शेअर बाजारात झालेली तेजी गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. उद्या आपण सकाळी बातमीपत्रात भेटूया.